चला तर मंडळी, लहान मोठे सगळेच न खाणारेही परत परत मागून खातील अशी जबरदस्त रेसिपी करूया। 300-350 ग्रॅम इतकी भेंडी घेतली, स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। भेंडीचा टोकाचा देठाचा भाग काढून एकाचे 2 किंवा 3 भाग करून घ्यायचे। भेंडी चिरून झाली, 2 चिमूट हळद, थोडंसं लाल तिखट, भेंडी पुरतं मीठ, 1 लिंबाचा रस आणि 2 चमचे बेसन पीठ घालून छान एकजीव करून 5 मिनिटं बाजूला ठेवायचं। 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे, सोबतच आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीचं हिरवं वाटण सुद्धा करायचं। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलं, छान गरम झालं, भेंडी घालायची। मोठ्या आचेवर भेंडी एक 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायची, बेसन खमंग असं भाजेपर्यंत। छान परतून झालं, भेंडी काढून घ्यायची। त्यानंतर जिरे मोहरीची खमंग फोडणी करायची, चिरलेला कांदा हिरवं वाटण घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। छान असं लालसर परतलं गेलं, त्यामध्ये हळद, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला आणि जिरेपूड घालायची। साहित्याचं प्रमाण कॅप्शन मध्ये लिहून दिलंय। थोडं पाणी घालून मिनिटभर हा मसाला परतून घ्यायचा। तोपर्यंत 3 चमचे दही, 1 टोमॅटोची प्युरी करायची, तयार मसाल्यामध्ये घालायची। झाकण ठेवून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। एक 5 ते 6 मिनिटं लागतात। आता ग्रेव्ही करण्यासाठी अर्धा पाऊण ग्लास पाणी घालून मंद आचेवर झाकण ठेवून ग्रेव्ही शिजवून घ्यायची। मस्त अशी लज्जतदार ग्रेव्ही तयार झाली। त्यामध्ये फ्राय करून घेतलेली भेंडी घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। कोरडं वाटतं म्हणून अजून थोडंसं पाणी, अजिबात भेंडी चिकट वगैरे होत नाही। कसुरी मेथी, कोथिंबीर घालायची, अगदी काही दाणे साखरेचे घालायचे आणि मंद आचेवर एक 5-6 मिनिटाची वाफ काढायची।